नमस्कार मित्रांनो, आत्ताच सांगतोय चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन चित्रपटांच्या रिव्ह्यूसाठी. तर सबस्क्रायबर्स आपले काय वाढत नाहीत. मी गेले 7-8 वर्ष झालं चित्रपट समीक्षा करतोय. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे निखिल मोरे. तर आज आपण चित्रपट समीक्षा करणार आहोत धुरंधर या बॉलिवूड चित्रपटाची. तर हा चित्रपट भूराजकीय तणाव आणि भारताचा रॉद्वारे चालवल्या जाणाऱ्या गुप्त कारवायांशी संबंधित वास्तविक जीवनातील घटनांपासून प्रेरणा घेतो. विशेषतः ऑपरेशन लियारीशी संबंधित घटना, पाकिस्तान सरकारच्या नेतृत्वाखालील कराची, लियारी परिसरातील टोळ्या आणि गुन्हेगारी गटांवर कारवाई. चित्रपट आहे ना, तुम्हाला सांगतो कुठंच तुम्हाला निराश करणार नाही आहे. एकदम टॉप लेवलचा विषय हा. 8 टोटल चॅप्टर आहेत. प्रत्येक चॅप्टर बघायला मजा येईल. फक्त गाण्यामुळे थोडं संथता येते. तर ज्यांना आवडतं त्यांना आवडेल ते पण. पण मला कसं जरा ते संथता वाटते. कारण की आता गाणे वगैरे जास्त काय अशी ऐकायची इच्छा होत नाही. बाकी 1999 मध्ये IC-814 अपहरण आणि 2001 मध्ये भारतीय संसदेवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट आहे बरं का. तर भारताच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख अजय सन्याल यांचे अनुसरण करतो, जो पाकिस्तानमधून कार्यरत असलेल्या एका शक्तिशाली दहशतवादी नेटवर्कमध्ये घुसखोरी करण्यासाठी आणि ते नष्ट करण्यासाठी एक धाडसी आणि अदम्य मोहीम आखतो. या उच्च जोखीम ऑपरेशनची अंमलबजावणी करण्यासाठी सन्याल एका अशक्य संपत्तीची भरती करतो. पंजाबमधील एका 20 वर्षाच्या मुलाला, ज्याला सूड घेण्यासाठी गुन्हा केल्याबद्दल बंदिवान ठेवण्यात आले होते, तर मुलाची क्षमता आणि कच्ची तीव्रता ओळखून सन्याल त्याला कराचीच्या क्रूर अंडरवर्ल्ड माफियामध्ये घुसण्यास सक्षम असलेल्या शस्त्रात रूपांतरित करण्याचा निर्णय घेतो. म्हणजे जे नाही का एखाद्याला फाशीची शिक्षा झालेली वगैरे असते, तर असा एक निवडून आणायचा. हे तुम्ही कुठलं तरी क्लासिक आपल्या चित्रपटात पाहिलंच असेल, की बाबा आता तू जगून तरी काय करणार आहे ना, जेलमध्ये सडून राहण्यापेक्षा काहीतरी देशासाठी कर. तर असा एक म्हणजे ती भूमिका रणवीर सिंगने मस्त वाटवलेली आहे. फक्त त्याने ते कांताराची जरा जी नक्कल केली होती, जे भूत वगैरे बोलत होतं ते बोलायला नव्हतं पाहिजे. पण त्याच्या आता एकट्यामुळं त्या पिक्चरला बॉयकट करण्यात बी काय अर्थ नाही ना. चित्रपट रिअल इन्सिडेंटवर आधारित आहे, त्यामुळे त्याला बॉयकट करणं म्हणजे हे न पटण्यासारखे आहे. आणि बाकी मग बाकीचे पण कलाकार आहेत, अर्जुन रामपाल म्हणा किंवा ते आर माधवन, अजून कोण आहे त्याला आठवत नाही आहे. संजय दत्त. अरे यार, हे नव्हतं बोलायला पाहिजे मी. पहिला चॅप्टर काय दाखवतो, 30 डिसेंबर 1999 रोजी देवव्रत कपूर, IB प्रमुख अजय सान्याल यांच्यासोबत दहशतवादी झहूर मिस्त्री यांच्याशी त्यांच्या भावासह 3 दहशतवाद्यांना सोडण्यासाठी आणि कंधारमध्ये ओलीस ठेवलेल्या प्रवाशांच्या जीवाच्या बदल्यात 10 दशलक्ष अमेरिकन डॉलरची खंडणी देण्यासाठी करार करतात. सान्याल पाकिस्तानमध्ये दहशतवाद घुसवण्याची योजना मांडतो, जी रॉचे प्रमुख KS भुल्लर यांनी नाकारली. 2 वर्षानंतर 2001 मध्ये भारतीय संसदेवर हल्ला झाल्यानंतर कपूर सन्यालच्या ऑपरेशन धुरंधरवर काम करण्याचा निर्णय घेतो. तर इथे संपतो आपला चॅप्टर 1. तर चॅप्टर 2 मध्ये काय दाखवले, तर सावल्यांच्या भूमीत अनोळखी व्यक्ती. तर सान्याल त्याचा एजंट हमजा अली मजारी याला अफगाणिस्तान मार्गे पाकिस्तानला पाठवतो, जे की मी तुम्हाला बोललो की रणवीर सिंग यांनी ती भूमिका वठवलेली आहे. जो 20 वर्षीय युवक असतो, ज्याला म्हणजे असाच नाही का मारणार आहेस आता इथून पुढं जेलमध्ये, तर साडणार आहेस, तर हे काहीतरी कर द्यायसाठी म्हणून पाठवतात. तर हमजा कराचीतील लियारी येथे जातो आणि ज्यूस दुकानदार मोहम्मद आलमला भेटतो. तो राहायला लागतो आणि दुकानात वेटर म्हणून काम करू लागतो आणि रहमान बलोच आणि इतर टोळ्यांबद्दल माहिती मिळवतो. हमजा बलोच असल्याने तो फक्त रहमान टक्केच्या टोळीत सामील होऊ शकतो. समजलं का तुम्हाला काय का अजून एक्स्ट्रा जरा थोडं समजून सांगू. तर हमजा हा बलोच असल्याने तो फक्त रहमान टक्केच्याच टोळीत सामील होऊ शकतो. रहमान टक्के म्हणजेच तोच बलोच. म्हणजे बलोच फ्रीडमसाठी एक नवीन देश आझाद मुल्क करण्यासाठीचा हा संघर्ष करणारा एक गुंड प्लस भावी नेता असतो. दुसरा चॅप्टर इथं संपतोय आपला. तर तिसरा चॅप्टर कुठून चालू होतोय, तर लियारीचा हरामी राजा. तर हमजा आणि आलमला माहिती मिळते की रहमानचा मोठा मुलगा नईम बलोच याला दुसऱ्या दिवशी लग्नाच्या कार्यक्रमात प्रतिस्पर्धी बाबू डकेत आणि त्याचे पठाण लोक गोळ्या घालू शकतात. नईमला वाचवण्याची आणि रहमानच्या टोळीत सामील होण्याची संधी शोधून हमजा लग्नाला जातो. बाबू डकेतची लोक येतात आणि नईमला गोळ्या घालतात.
हमजा त्यांना पळवून लावतो, पण नईमला वाचवण्यात अपयशी ठरतो. त्याऐवजी रेहमानचा धाकटा मुलगा फैजलला वाचवतो. रुग्णालयात रेहमानचा चुलत भाऊ उजेर बलोच हमजाला बंदुकाचे ज्ञान असल्याचे कळल्यानंतर त्याला टोळीत आणतो. पाकिस्तान अवामी पार्टी म्हणजेच PAP चा राजकारणी जमाल येतो आणि उजेरला निवडणुका जवळ येत असल्याचे घाईघाईने काही करू नका असे सांगतो. रेहमानच्या टोळीसोबत वेळ घालवताना हमजाला बनावट बंदुका बनवण्यात त्यांच्या बेकायदेशीर पद्धतीबद्दल माहिती मिळते. हमजाच्या सल्ल्यानुसार रेहमानच्या नईमच्या मृत्यूचा बदला घेण्याचा निर्णय घेतो. हमजा, उजेर आणि त्याचे लोक बाबू दकेतच्या माणसांना मारतात, तर रेहमान स्वतः बाबू दकेतचे डोके एका वजनदार दगडाने क्रूरपणे वार करून त्याला मारतो आणि बलुचांच्या राजवटींची सुरुवात घोषित करतो. तर असेच परफॉर्मन्स पाहून नाही का म्हणजे लोक मीम टाकतात की अरे लय भारी परफॉर्मन्स दिलाय भाऊ अक्षय खन्नाने. मग अक्षय खन्ना इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करतो की यार जब मैं हीरो था तब कोई नहीं आया, अब लिजेंड लिजेंड के चिल्ला रहे. तर हे खूप म्हणजे एक हसण्यासारखी गोष्ट म्हणजे जोक आहे एक प्रकारचा तो. तर तिसरा चॅप्टर संपला. आता चौथा चॅप्टर बघा का चालू होता आपला गोळ्या आणि गुलाब यांचा. तर रेहमान जमीलने तर शुद्ध मराठीत असं आपली समीक्षा चालू आहे, त्यामुळे जे गोळ्या आणि गुलाब असे काय तुम्हाला तिथे शब्द भेटणार नाही चित्रपटगृहात. तिथं इंग्लिश किंवा हिंदीमध्ये काय असेल ते दिसेल. तर आपलं शुद्ध मराठी असं म्हणजे प्रयत्न तर करतोय मी. बाकी कसं वाटतं तुम्हाला माझे प्रयत्न ते नक्की तुम्ही कमेंट्स करून सांगा आणि चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला आता इथून पुढं रिव्ह्यू भेटत राहतील लांब लचक. तर रेहमान जमीलने आयोजित केलेल्या PAP रॅलीमध्ये पोहोचतो. रॅलीमध्ये हमजा जमीलची मुलगी जालिनाला पाहतो. मग होते तिथून पुढे लव्ह स्टोरी चालू. तर खानानी बंधू मोठे व्यापारी रहमानला राजकारणात येण्याचा आग्रह करतात. हे खानानी बंधू म्हणजे वगैरे कोण हे जे आपला 26/11 जो हमला केला होता का, तर त्यांचीच एक धागेदोरी आहे, तुम्हाला पुढं समजेलच चित्रपट पाहताना. तर पहा तुम्ही एकदा तरी चित्रपट, रिव्ह्यू तर पहाच तुम्ही. तर त्याची ओळख पाकिस्तानातील ISI प्रमुख आणि दहशतवादी कार्यकर्ता मेजर इक्बालशी करून देतात. इक्बाल रेहमानला शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा व्यवस्था करण्यास सांगतो. व्यवहारादरम्यान हमजा इक्बाल भारतीय हिरांवर छळ करत असल्याचे आणि खानानी आणि इक्बाल यांनी चालवलेल्या बनावट भारतीय चलनाच्या ऑपरेशनबद्दल माहिती देतो. तर विषय निघाल्यास तर सांगतो, ते नोटबंदी झाली ना बहुतेक याच कारणामुळे झाली होती बरं का. कारण की तुम्हाला सांगतो एवढ्या नोटा बनावट उत्तर प्रदेशमध्ये येत होत्या आणि तिथून पुढं ते डिस्ट्रीब्यूट होतात. म्हणजे कसं आहे नोटबंदी झाल्यामुळे ना ते सगळा कचरा झाला ना त्यांच्यासाठी. पण आता माहीत नाही आता त्यांना याचे पण डायज भेटले आत्ताच्या आपल्या ज्या नवीन नोट आहेत, तर ते आपण नकली नोट आहेत सामावून ते घेऊ शकतात. म्हणजे काय दाखवण्यात आलेलं आहे की जे आपल्या भारतातले जे कोण सरकारमध्ये जे बसलेले लोक आहेत किंवा आपले जे गुप्तहेर जे दागाबाज आहेत, तर त्यांच्याच साथीमुळे हे असले कांड हे लोक करू शकतात. ते त्यामुळेच तर म्हणतात ना की भारत हा भारतातले जे गुप्तहेर म्हणा किंवा नाही का जे कसली लोक म्हणतात त्याला जासूस किंवा गद्दार लोक, तर त्यांच्यामुळं असे संकट वाढतात. मग दुसरा दुश्मन देश जो आहे तो आहे पाकिस्तान. तर असं ते आरमाधून यांच्या मुखातून तुम्हाला ते शेवटी शेवटी पाहायला भेटेलच. तर येऊत आपण आपल्या मुख्य कथेवर. तर व्यवहारादरम्यान हमजा इक्बाल भारतीय हरावर छळ करत असल्याचे आणि खानाने आणि इक्बाल यांनी चालवले बनावट भारतीय चलनाच्या ऑपरेशनबद्दलची माहिती देतो. हमजा आलमला सिग्नल करतो, जो सानेलाला माहिती देतो. IBला पाकिस्तानकडे भारताकडे चलनफीट असल्याचा संशय आहे. शस्त्रे पोहोचवताना हमजा भारताला मोठ्या दहशतवादी हल्ल्याच्या योजना उघड करतो. अलर्ट असूनही 26/11 मुंबई हल्ला होतो. हमजा TVवर पाहत असताना तो उद्ध्वस्त होतो. त्याला म्हणजे खूप दुःख होतं की याला मी एवढं जीवाचं रान करून खबऱ्या पुरवल्या तरीसुद्धा भारत देश किंवा भारतातली जी आर्मी किंवा भारतातलं जे सरकार आहे ते एवढं कसं म्हणजे हे असू शकते की हमला ते रोखू शकलं नाही एवढं. आणि अजमल कसाब त्याला मी स्वतःच्या हाताने बंदूक दिली याचा पण त्याला खूप पश्चाताप होतो. तो अक्षरशः रडकुंडीला येतो. बाकी मग पुढचा पार्ट, आता तो पार्ट संपला, आता जिन्न म्हणून एक पार्ट चालू होतो, जिथे रेहमान आणि खानानी यांच्यातील संबंध जमीनला बाजूला करतात. जो रेहमानला संपवण्यासाठी माजी पोलीस अधीक्षक चौधरी असलमकडे वळतो. हमजा शस्त्रे पुरवतो तर चौधरी रेहमानला अटक करतो. जमीलची मुलगी आणि हमजाची मैत्रीण जमीलच्या चौधरीशी असलेल्या संगनमताचा पर्दाफाश करणारा व्हिडिओ पाठवते,
ज्यामध्ये लियारीला गुंड अझहर पप्पूला देण्याचे आश्वासन दिले जाते. उघडकीस आल्यानंतर जमील रेहमानची सुटका करण्याचे आदेश देतो. उच्चस्तरीय भूराजकारण आणि कृतीदरम्यान हमजा यालिनासोबत प्रेमसंबंध निर्माण करतो, ज्यामध्ये सौम्य प्रेमाचा समावेश आहे. तर हाही सीन पाहताना खूप माझ्या येते, म्हणजे काय चाललंय बघा ना, एक पोलीस फोर्स आहे आणि दुसरीकडे गुंडांची फोर्स आहे, जी की त्याच्या टास्क फोर्स जो एक इलाका असतो, भुयारी मार्ग म्हणा नाही का, एक जे कोणालाच माहिती नाही अशा ठिकाणात ते जाऊन त्यांना म्हणजे उलटे टांगून त्यांना फॅनवर फिरवतात वगैरे, त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकतात आणि जाळून टाकण्याची नाही का, म्हणजे माचीस बुजवतात. तर ते अक्षय खन्नाला सोडवण्यासाठीचा हा सगळा संघर्ष असतो. तर हाही पार्ट खूप छान आहे. तर पुढील पार्ट आहे मग सैतानाचा रक्षक. मुंबईवरील हल्ले रोखण्यात अपयशी ठरल्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या हमजाला आलम पाकिस्तानच्या दहशतवादी गटाचा उलगडा करण्यासाठी प्रेरित करतो. हमजा रेहमानला मारण्यासाठी जमील आणि चौधरी असलमशी गुप्तपणे करार करतो. तो यालिनाशी लग्न करतो आणि पुढे रेहमानला चौधरी असलमकडे आकर्षित करून त्याचा विश्वासघात करतो. म्हणजे बघा, पहिल्यांदा वाचवतो, नंतर विश्वासघात करतो. जर पहिल्यांदा वाचवला नसता तर एवढा विश्वास तो संपादन करू शकला नसता. त्यामुळे पहिल्यांदा वाचून नंतर बरोबर काटा काढला. तर पुढचा पार्ट म्हणजे 7वा पार्ट काय दाखवलं, फुलपाखरूचा प्रभाव. तर हमजा आणि रेहमानच्या माणसामध्ये झालेल्या हिंसक भांडणानंतर आणि रेहमान आणि चौधरी असलम हमजा चौधरी यांनी मिळून रेहमानवर हल्ला केल्यानंतर हमजा रेहमानला रुग्णालयात घेऊन जातो, जिथे तो मरतो. ज्यामध्ये हमजा एक नायकाच्या भूमिकेत दाखवला जातो, ज्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. हमजाच्या हत्येतील खऱ्या भूमिकेबद्दल उझेर आणि त्याचे लोक अनभिज्ञ आहेत. तर कसं आहे माहिती आहे का, पहिल्यांदा पण त्याच्या अक्षय खन्नाच्या पोराला आहे ना, तसाच तो एक अभिनय करून त्या गँगमध्ये सामील होतो. सेम आता पण स्वतःच मारतो, पण असं दाखवतो की मी त्याला वाचवलं रिक्षामध्ये आणून नाही का. एक ते एक कला आहे. तर ती कला त्यांनी बखूबी निभावलेली आहे. तर त्याचं कौतुक झालंच पाहिजे. तर चित्रपटाचा शेवटचा पार्ट जो की 8वा, एट टू फ्रुट्स. तर अजय खुलासा करतो की मिशन धुरंधर ही भारतातील अशी पहिली हेरगिरी मोहीम आहे, ज्यामध्ये हमजा प्रत्यक्षात जस्करी सिंग रंगी आहे, जो गुप्त एजंट म्हणून प्रशिक्षण घेतलेला भारतीय मृत्यूदंडाची शिक्षा भोगणारा गुन्हेगार आहे, जे की मी तुम्हाला आता पहिल्याच सुरुवातीलाच सांगितलं होतं. रेहमानला मारल्यानंतर जस्करीत मोठ्या दहशतवादी कारवायांचा मास्टरमाइंड असलेल्या बडे साहबला लक्ष्य करण्याची योजना आखत आहे. चित्रपटाचा शेवट 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित होणाऱ्या रिव्हेंज नावाच्या सिक्वेलच्या सेटअपसह होतो, जो पुढील उच्चस्तरीय नाटक आणि विश्वासघातांकडे संकेत देतो. कथित वास्तविक फुटेज, तीव्र कृती, रक्तपात, देशभक्ती आणि अंडरवर्ल्ड राजकारण यांचे मिश्रण आहे, ज्यामुळे हेरगिरी आणि नैतिक अस्पष्टतेचे दाट कथन तयार होते. तर चित्रपटामध्ये काही रिअल ऑडिओ क्लिप दाखवण्यात आलेली आहे, जी की 26/11ला वापरण्यात आली होती. तर ती पाहूनही चित्रपट एक तुम्हाला वेगळ्या दुनियेत घेऊन जातो. बाकी तुम्ही चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला तो कसा वाटला ते नक्की प्रतिक्रिया करा. आणि पुन्हा एकदा सांगतो, अशाच नवीन नवीन चित्रपटांच्या रिव्ह्यूसाठी आपलं निखिल मोरे चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तुम्ही विसरताल, त्यामुळे परत एकदा सांगतोय, तिथं लाल लाल कलरचं जे सबस्क्राईब बटन आहे ते नक्की दाबा आणि आपले सबस्क्रायबर लवकरात लवकर वाढवा. धन्यवाद. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.